हॅलो, कसे आहात सगळे? तर आज आपण काहीतरी स्पेशल बनवणार आहोत. चीझी बटर पनीर मसाला. एकदम रेस्टॉरंट स्टाईलने बनवूया आपण आणि जे सगळ्यांना आवडेल असं. मस्त एकदम चमचमीत अँड यम्मी अँड हेल्दी. तर चला, आपण आता भाजीची तयारी करून घेऊया. आधी आपण गॅस पेटवून गॅसवरती एक कढई ठेवायची. त्याच्यात थोडंसं बटर किंवा तेल घालायचं आहे आणि त्याच्यात लवंग, मिरी आणि पेपर घातला आहे मी आधी आणि आता रेड चिलीचे तुकडे घातलेत म्हणजे मिरचीचे तुकडे, लाल मिरचीचे तुकडे आणि त्यानंतर मी घातला आहे लसूण, गार्लिक. ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण घालणार आहोत अद्रकचे तुकडे. मी तुकडे आधीच करून ठेवलेले बारीक बारीक जे मी त्याच्यात घातले आहेत. आता काजूचे तुकडे घालणार आहोत आपण, म्हणजे ते ग्रेव्हीला छान टेस्ट येते काजूने आणि मिरचीने कलर पण येणार आणि टेस्ट पण येणार. त्यानंतर आपण घालणार आहोत कांदा कांदा आणि टोमॅटो, ज्याच्याने ग्रेव्हीला घट्टपणा येतो तो मेन आहे. आणि आपण आता ते भाजल्यानंतर कांदे भाजल्यानंतर आपण त्याच्यात ॲड करणार आहोत 2 मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतलेले आणि ते मी आता ॲड केलेले आहेत त्याच्यात. तेही आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे जे एकदम जेणेकरून ते सॉफ्ट होईल असं. आणि ते शिजल्यानंतर त्याची टेस्ट म्हणजे टोमॅटोची अशी भाजीमध्ये खूप एवढी येत नाही आणि भाजी पण छान होते. त्यानंतर आपण आता झाकण ठेवून थोडं शिजवून घेणार आहोत, म्हणजे भाजी आपली झटपट होईल. आपला आता मसाला शिजलेला आहे, तो आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया आणि त्याला नंतर आपल्याला छान प्रकारे मस्त बारीक करून घ्यायचा. आपला मसाला छान शिजलेला दिसतोय. तर आता आपण तो मिक्सरमधनं त्याच्यात आपण फक्त थोडी कोथिंबीर ॲड करणार आहोत वरून, बस झालं. आता आपण इकडे फोडणीची तयारी करूया. मी आधी बटर घेतलं आहे. बटर आपल्याला चांगल्या प्रकारे मेल्ट करून घ्यायचं आहे. आपलं बटर आता मेल्ट होत आलं आहे. त्याच्यात आपण घालणार आहोत आधी रेड चिली पावडर घालणार आधी, म्हणजे त्याच्याने कलर पण छान येईल पनीरला आणि पनीर असं रेडिश दिसेल मस्त आणि टेस्ट पण छान येईल. तर आपण रेड चिली पावडर घातली, ती आता मस्त भाजली गेली आहे. त्याच्यात आपण ॲड करणार आहोत पनीरचे तुकडे, म्हणजे मी 1 पाव पनीर घेतले 250 ग्रॅम आणि त्यानंतर मी त्याचे असे उभे कट करून घेतलेले आहेत. ते आता आपल्याला त्याच्यात ॲड करायचे आहेत आणि त्यानंतर आपण तो मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. छानपैकी आपला आता मसाला मिक्स झालेला आहे मस्त. आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, जे आपलं पनीर आहे ते आपण फ्राय न करता त्याच्यातच आपण आता ते शेलो फ्राय करून घेणार आहोत. म्हणजे थोडं पनीर जे सॉफ्ट असतं ना, ते थोडं व्यवस्थित फ्राय होऊन कच्चापणा त्याचा निघून जाईल. तर आपलं पनीर आता शेलो फ्राय होते. अशा प्रकारे केले तर भाजी पण छान होते आणि तेवढेच तेल किंवा बटरमध्ये आपली भाजी पूर्ण होऊन जाते. तुम्ही जर म्हणजे फ्राय केलं तर भरपूर ऑइल या बटर लागेल तुम्हाला आणि फ्राय म्हणजे हेल्थसाठी काही खूप योग्य नाही. म्हणून आपण अशा प्रकारे केली तर ती छान होईल भाजी. तर आपलं आता पनीर मस्त फ्राय झालेलं आहे. त्याच्यात आपण जो वाटलेला मसाला होता मिक्सरमध्ये जो भाजून घेतला होता तो आपण ॲड केला आता आणि त्यानंतर आपण तो मसाला नीट मिक्स करून घेणार आहोत. तर मिक्स झाल्यानंतर त्याच्यात आपण घालणार आहोत पाणी, म्हणजे आपल्याला ग्रेव्ही थोडीशी पातळ करायची आहे म्हणून आपण त्याच्यात पाणी घालणार आहोत. थोडं पाणी घालून झालं आहे आपलं आता. आता आपली मस्त भाजी छानपैकी तयार होत आली आहे. त्याला आपण फक्त थोडंसं आता शिजून घ्यायचं आहे आणि थोडं हलक्या हाताने चाळायचं आहे का जेणेकरून पनीरचे तुकडे होणार नाहीत. आता आपण झाकण ठेवून त्याला शिजून घेऊया. तर अशा प्रकारे आपलं आता मस्त पनीरची भाजी शिजत आली. त्याला मस्त तेल पण सुटलं आहे, भाजीला कलर पण छान आला आहे. तर आपण ते हलक्या हाताने एकदम मस्त चाळून घेऊया आणि त्यानंतर आपण त्याच्यात ॲड करणार आहोत अमूल चीज, जे म्हणजे छोटे छोटे पीसेस मी करून ठेवलेले आहेत ते आपण ॲड करणार आहोत आणि ते लवकर मेल्ट होतात, त्याला शिजवायची गरज नाही आहे. गरम भाजीमध्येच ते मेल्ट होतील. तर अशा प्रकारे तुम्ही अशी भाजी बनवा आणि मला सांगा कशी झाली ती आणि प्लीज माझ्या चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करा. अशा प्रकारे भाजी नक्की ट्राय करा आणि मला कशी झाली ते सांगा.
and enjoy your day. Bye bye guys. Bye bye. Love you.